नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. छत्रपती शिवरायांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालेला होता. आव्हाड यांच्यावर शरद पवार यांनी कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. मात्र या वादानंतर सुद्धा आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. याच बाबत त्यांनी एक नवं ट्विट केलंय. रावण काढून रामायणातनं श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा, आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वातंत्र्य लढा समजावून सांगा, अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी आता केलेलं आहे. आव्हाड यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता ते कालच्या आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंच पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया. एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का कोणी अभ्यासक्रमातनं महाराष्ट्राचा इतिहासा विषयच गायब करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. धार्मिक मोर्चांबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी आता चिंता व्यक्त केलेली आहे. हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत. लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण? लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीमध्ये नाही. मी चर्चा करायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात एक नवीन पद्धत निघाली आहे मोर्चांची, आणि ते मोर्चे असं तुम्हाला सांगतात की तुम्ही लग्न कोणाशी करायचं, तुम्ही काय खायचं, आणि धर्माबद्दलची जी माहिती आहे ती ते तुमच्यापर्यंत पोचवतात. असा एक प्रयत्न ते करत आहेत. आणि मोठे मोठे पोस्टर लावतात ते, आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं एक दिवस धर्मासाठी. म्हणजे हा विप्रसिद्ध नाही का? हा विरोधाभास नाही का? आपला धर्म मी म्हणणार नाही, पण आपले संस्कार काय सांगतात? हरीचं नाव क्षणभर घे आणि चांगलं काम करण, हे म्हणतात धर्मासाठी एक दिवस घ्या. इंटरकास्ट लग्नाचा अर्थ काय? लव जिहादचा अर्थ काय? मला लवचा अर्थ माहिती आहे, मला जिहादचा अर्थ माहिती आहे, पण लव जिहादचा अर्थ कुठल्याही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि मी एन रेकॉर्ड सांगते, आणि कुणाकडे असेल तर तुम्ही मला येऊन समजा, मी चर्चेला बसायला मान्य आहे. राज्यामध्ये सध्या वडील पळवण्याची शर्यत सुरू असून मला माझी जागा कुणाला द्यायची नाही. शरद पवार हे माझेच वडील आहेत, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवा, असा मिश्किल टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. अजूनही त्यांची कन्या आहे, दुसरी कोणीतरी जागा घ्यायला नको ती. आजकाल जमाना खराब, त्याच्यामुळे आजकाल वडील पळवायची खूप शर्यत राज्यात चाललेली आहे. त्याच्यामुळे मी ती जागा आता कोणाला देणार नाहीये. आणि टीव्ही चालू आहेत, कॅमेरा, त्याच्यामुळे रेकॉर्ड करून ठेवा, ते माझेच वडील आहेत. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी भाजप हा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच आता कुठे विदर्भाला त्याच्या हक्काचा वाटा मिळत असून योग्य वेळेला विदर्भ वेगळा झाला पाहिजे, असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय. भारतीय जनता पक्ष निश्चितपणे वेगळ्या विदर्भाच्या बाजूचा आहे. मी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात होतो, परंतु आणि योग्य वेळी विदर्भ निश्चितपणे वेगळा झाला पाहिजे. आता कुठे विदर्भाला विदर्भाचा वाटा मिळतोय? नागपूर समोर येते, अमरावतीमध्ये प्रकल्प होतात आहे, सिंचन पूर्ण होते. ते सगळं करून निश्चितपणे विदर्भ आपल्या पायावर उभा राहील आणि योग्य वेळी योग्य निर्णय निश्चितपणे भारतीय जनता पक्षात घेतले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना फोन करून कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
कसबा-पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पक्ष वगळता सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र त्यांनी अद्याप मातोश्रीवर संपर्क साधलेला नाही आणि यावरून शिंदे सरकारमधले मंत्री दीपक केसरकर यांनी एक सूचक विधान केलंय. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन यावा अशी अपेक्षा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की फोन करतील असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकरांनी केलंय. शरद पवार जे सांगतात ते उद्धव ठाकरे ऐकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे चांगला निर्णय घेतील असंही मत केसरकर यांनी व्यक्त केलं. उद्धव साहेबांना फोन यावा अशी जर अपेक्षा असेल तर उपमुख्यमंत्री सुद्धा फोन करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी फोन करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, मुख्यमंत्री सुद्धा करतील. मुख्यमंत्र्यांचं मन फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फोन करून जर ही बिनविरोध होत असेल तर मुख्यमंत्री का नाही करणार. शेवटी आज ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि ते स्वतःच म्हणतात की पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे पवारसाहेब ज्यावेळेला सांगतात त्याला उद्धव साहेब ऐकतात आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांना ते सांगतील याची आम्हाला खात्री आहे आणि उद्धव साहेब सुद्धा चांगले निर्णय घेतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. कसबा-पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिलेलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळेला भाजपनं जो उमदेपणा दाखवला होता तोच उमदेपणा आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. राज्याची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका या बिनविरोध कराव्यात ही इच्छा आहे असं पत्र राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लिहिलेलं आहे. कसबा-पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकींच्या अनुषंगानं राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळे निकाल लागण्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना या निवडणुका नको आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तसंच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शिवसेना अजूनही इच्छुक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीनं निर्णय घ्यायचा आहे म्हणजे महाविकास आघाडीने, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ. दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल आणि ते सत्य आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील. वर्ध्यातील 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळेला उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांची मिश्किल शाब्दिक टोलेबाजी देखील पाहायला मिळाली. राजकारणी हे साहित्यिकांसाठी प्रेरणा असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. यावेळेला फडणवीसांच्या टोलेबाजीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. आम्ही राजकारणी जे आहोत ते अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यंगचित्र काढणाऱ्यांना ते फार काम होणार नाही आणि आमच्याकडे साहित्य खूप आहे. आमच्यामध्ये शिबिर कवी आहेत, आमच्यामध्ये यम जोडणारे कवी आहेत, आमच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे लोक आहेत, आमच्यामध्ये स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत. तुम्ही सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की आमच्यातलं साहित्य असं ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. जामिनावर सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान या भेटीच्या वेळेला संजय राऊत सुद्धा मातोश्रीवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे. या भेटीच्या दरम्यान खासदार संजय राऊत देखील मातोश्रीवर उपस्थित होते. आपल्याला कल्पना आहे की माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना वारंवार भेट व्हायची आमची. एकत्र आम्ही सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कारागृहातून वापस आल्यानंतर मी सदिच्छा भेट घ्यायला आज मातोश्रीवर आलो होतो. संजय राऊत साहेब सुद्धा तिथे आले होते. सगळ्यांची तिथे भेट झाली. फक्त सदिच्छा भेट होती, बाकी काही नाही. आणि आता बातमी आहे खासदारांच्या संपत्तीबाबतची. दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या खासदारांच्या संपत्तीमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. याबाबतचा एक अहवाल सुद्धा समोर आलेला आहे. यामध्ये भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. खासदारांच्या संपत्तीचा जो अहवाल आहे यामध्ये कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीत 20 कोटींची वाढ झाली आहे. प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीत 10 कोटींची वाढ झाली आहे. तर भावना गवळी यांच्या संपत्तीत 6 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यामध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यावेळेला दैनिक पुढारीचे प्रतापसिंग जाधव यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान झाला. सकाळ समूहाचे संपादक डॉक्टर श्रीराम पवार यांचा सुद्धा यावेळेला सत्कार करण्यात आला. राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि राज्य संघटक संजय भोकरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळेला रविशंकर यांना पुणेरी पगडी सन्मान म्हणून देण्यात आली. यावेळेला बोलताना रविशंकर यांनी पुणे विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात ब्रिटिशकालीन टोपीऐवजी पुणेरी पगडीनं सन्मानित का केलं जात नाही असा सवाल केलाय. याशिवाय पुणेकरांनी वर्षातला एक दिवस पुणेरी पगडीसाठी द्यायला हवा, तरच आपली संस्कृती जपली जाईल असंही श्री श्री रविशंकर म्हणाले. एक दिन ऐसा हो पुणे में जहां पर सब लोग पुणेरी पगड़ी पहनते जाए, लेकिन ऐसे तो हमारी संस्कृति बची रहेगी ना. तो अपना यूनिवर्सिटी उड़ीसा में जो जब शुरू हुआ, हमने कहा वहाँ वो जो कॉन्वोकेशन में अंग्रेजी टोपी नहीं रखेंगे. वो अंग्रेजी का जो होता है ना, जो फ्लैट टोपी है वो नहीं, हमने कहा पुणेरी पगड़ी ही हमारे कॉन्वोकेशन में. तो वहाँ यही जो भी आते हैं देश विदेश से सबको पुणेरी पगड़ी पहना दे. ये आसान है पहनने, पगड़ी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याच्या कटाच्या आरोपाखाली बंदी असलेल्या PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. या तिघांना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुलाम रसूल शहा, गुलाम नबी आणि परवेज खान अशी या तिघांची नावं आहेत. गुलाम रसूल शहा आणि गुलाम नबी या दोघांना भोपाळमधनं तर परवेज खानला औरंगाबाद कारागृहातनं अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. PFI आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर दहशतवादी गटांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि विध्वंसक कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल 5 वर्षांची बंदी घातली होती. NIAनं गेल्या वर्षी PFIशी संबंधित 350 जणांना देशाच्या वेगवेगळ्या भागातनं अटक केली होती. पाकिस्तानमध्ये सध्या स्फोटांची मालिका सुरू आहे. बलुचिस्तानमधल्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट झालाय, ज्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. आठवड्याभरात झालेला हा 3रा स्फोट आहे. पोलीस मुख्यालयाजवळ हा स्फोट झालाय. गेल्या आठवड्यात पेशावरमध्ये सुद्धा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 93 जणांचा मृत्यू झाला होता, तर 221 जण जखमी झाले होते.
2012 मध्ये राज्यभरात गाजलेल्या परळी इथल्या अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलेलं आहे. औरंगाबादच्या चित्तेगाव इथल्या एका डॉक्टर पती पत्नीकडनं विवाहित महिलेचा गर्भपात करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेला जास्त त्रास होऊ लागल्यानं ती दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. मात्र तिची प्रकृती चिंताजनक बनल्यानं तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यानंतर कारवाई सुरू होताच संबंधित डॉक्टर पती पत्नी फरार झालेत. दोघांच्याही विरोधात बिडकीन पोलिसात गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी डॉक्टर अमोल जाधव आणि डॉक्टर सोनाली जाधव या दाम्पत्याकडे रुग्णालय चालवण्याचा परवानाच नसल्याचं देखील समोर आलंय. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सिंधुदुर्गात भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचा शुभारंभ झालाय. आमदार नितेश राणे, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न होतीये. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगलेली आहे. या स्पर्धेसाठी 700 मीटरचा ट्रॅक असून स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांमधनं बैलगाड्या आलेल्या आहेत. जगभरातल्या तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे आता आठवड्यावर येऊन ठेपलाय. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. ही फुलं पुरवण्यासाठी मावळात इंद्रायणी भाताच्या आगारातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची आता मोठी लगबग सुरू झालेली आहे. मावळातल्या गुलाबांना विदेशात मोठी मागणी असते. यावर्षी व्हॅलेंटाईन डेला तालुक्यातून अंदाजे 10 लाख फुलांची निर्यात होणार आहे. व्हॅलेंटाईन डेला मावळातल्या डच फ्लॉवर प्रजातीच्या लाल रंगाच्या टॉप सिक्रेट बोर्डेक्स या फुलांना अधिक मागणी असते. व्हॅलेंटाईन डे त्यासाठी लाल फुलांचा जास्त सीझन असतो आणि त्यामुळे आम्हाला ते व्हॅलेंटाईनमुळे जास्तीत जास्त ओव्हर टाईम केला जातो आणि हाच एक सीझन असतो. त्या सीझनमध्ये आम्ही मजा घेतो. फुलांचा राजा तर गुलाब आहेच, पण ह्या गुलाबाकडे पाहून रोज जो आनंद होतो म्हणजे आम्ही रोज सकाळी येतो पॉली हाऊसला, तेव्हा जे बहरलेलं असतं पॉली हाऊस ते पाहून जो आनंद होतो तो तर अवर्णनीय आहेच आहे. वातावरण अनुकूल असल्यामुळे गुलाबाला चांगले दिवस आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी गुलाबाचं नियोजन करत असताना डिसेंबरच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पूर्वतयारी म्हणून आम्ही व्हॅलेंटाईनची तयारी करत असतो. परदेशामध्ये व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये टॉप सिक्रेट या फुलाला सर्वात जास्त मागणी असते. आम्ही 10 लाख फुले एक्सपोर्ट केलेली आहेत. मावळ तालुक्यामधून सगळ्या शेतकऱ्यांना मिळून साधारण 30 ते 40 लाख फुले एक्सपोर्ट होतील असा अंदाज आहे आणि डोमेस्टिक मार्केटला 70 ते 80 लाख फुले विकली जातील असा अंदाज आहे. यावर्षी आम्ही ऑस्ट्रेलिया, जपान, हॉलंड, नेदरलँड अशा देशांमध्ये निर्यात केलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरातल्या तापमानावर.